ड्रग्सच्या आहारी गेले आणि ते पण पुण्यासारख्या शहरात, ज्याला आपण शिक्षणाचे माहेरघर म्हणतो ते. अहो हे जाऊ द्या, आमच्या काही गावातील पोरं भन्नाट दारू पितात आणि जाम डान्स करतात. मित्रांच्या लग्नात बाप ज्याने आपल्या मुला मुलीच्या लग्नासाठी एवढा लाभवान केलेला, तो नुसता डोक्याला हात लावून बसतो. पण खरंच योग्य आहे का हे? या तरुणींचं वागणं तुम्ही काहीही म्हणा, आजची तरुणाई आपल्या मस्तीत दंग असते. एका अरबी भावात असते की या जगाचे राजे आम्हीच आणि स्वतःशीच असे म्हणतात. जो तूफानों से डरते हैं, जो हवाओं से डरते हैं उसे तूफान कहते हैं. जो हवाओं से डरते हैं उसे तूफान कहते हैं. जो तूफानों से डरते हैं उसे युवा कहते हैं, उसे युवा कहते हैं. मी दिव्य विनोद तेलपुरे, सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळेचे प्रतिनिधित्व करत असताना माझा आजचा विषय आहे नशेच्या आहारी गेलेली तरुणाई. आजची युवा पिढी देशाचे उद्याचे उज्ज्वल भविष्य मानले जाते. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असलेल्या एकविसाव्या शतकात युवा पिढीला विविध व्यसनाची ग्रासली आहे. एवढेच नव्हे तर सध्या अन्नापेक्षा व्यसन महाग झाले आहे. असूनही आजची भावी युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात गुरफटली गेली आहे. दिवसातून किमान 2 वेळा जेवण घेतले जाते. सकाळी न्याहारी, दुपारी व रात्री जेवण अशी पद्धत आहे. शरीरासाठी आवश्यक कॅलरीज या जेवणातून प्राप्त होते. त्यामुळं शुद्ध आणि शाकाहारी जेवणाकडे पूर्वीपासून भारतीयांचा काल राहिला आहे. मात्र हल्ली मानवाची जीवनशैली बदलली आहे. मानवाची दिनचर्या फार बदलून गेली आहे. शरीराला आवश्यक असणाऱ्या बाबीपेक्षा शरीराला अपायकारक ठरणाऱ्या वस्तू सेवन करण्याकडे कल वाढला आहे. युवा पिढी तर फार भटकली आहे. शरीराला अपायकारक असलेल्या तंबाखू, दारू, सिगरेट आदी व्यसनाच्या विळख्यात युवा पिढी गुंतली आहे. दिवसातून किमान 5 ते 10 वेळा तंबाखू, खर्रा, गुटखा सेवन केले जाते. सोबतच सिगारेटचा धूर वातावरण सोडण्यातही युवा पुढे आहे. आजूबाजूच्या वातावरण, घरातील एखाद्या व्यक्तीला बघून मित्राबरोबर केवळ मजा करण्यासाठी एकदा अनुभव घेऊन बघू असा विचार करून कुतूहल म्हणून अशा एक ना अनेक कारण व्यसन जडपासण्यामागे असू शकतात. पालक म्हणून आपण आपल्या मुलांवर लक्ष ठेवायला हवे. मुलांमध्ये व्यसनाची सुरुवात साधारणतः मित्रांबरोबरच होते. त्याच वेळी त्याला व्यसनाच्या बाबतीतील अटकाव झाला तर मग तो भविष्यातील शक्यतो कोणत्याही व्यसनाला आहारी जात नाही. आपले जीवन आपण कशाच्या आहारी जाऊ, का वाया घालवायचे? काही क्षणासाठी फसव्या सुखाचा आपण का जीवनात तर पणाला लावत नाही ना, याचा विचार करायला हवा. व्यसनासाठी वेळ, पैसा, आरोग्य सर्व काही पणाला लावणे खरंच योग्य आहे का? हा प्रश्न आपल्याला पडायलाच हवा. माणसासाठी वेळ खूप मौल्यवान आहे. चला तर संकल्प करूयात, आपल्या पुढच्या पिढीला व्यसनमुक्त करूयात. व्यसनाधीनता ही एक मोठी समस्या आहे, तर ती योग्य वेळी हस्तक्षेप आणि सामूहिक प्रयत्नांनी तरुणांना यातून बाहेर काढता येते. जर आजची तरुण पिढी व्यसनमुक्त आणि निरोगी राहिली तरच देशाचे भविष्य उज्ज्वल होईल. त्यासाठी सरकारने, समाजाने आणि कुटुंबाने एकत्र येऊन प्रयत्न करायला हवे. धन्यवाद.